सर्टिफिकेट पेक्षाही महत्वाचं गव्हर्नमेंटने काही एजन्सी सोबत टायअप केलाय, काही गव्हर्नमेंटच्या एजन्सी त्यांनी काही कंपनी सोबत टायअप केलाय. तर हा कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर 21 दिवसाच्या नंतर तुम्हाला जॉब सुद्धा मिळणार आहे. तर एक फार चांगली संधी आहे एका बेरोजगारांसाठी सुद्धा. आणि कोणी असे सुद्धा विद्यार्थी असेल ज्यांना ITI करायचं असेल पण नंबर नाही लागला, प्रायव्हेट मध्ये जातो म्हटलं तर 40 ते 50 हजार रुपये आपल्याला पे करावे लागतील. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जे ITI नाही केलं तर त्यांनी नक्की हा कोर्स करा. ते जे तुम्ही 2 वर्षामध्ये ज्या गोष्टी शिकणार आहे 21 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शिकून देऊ. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 21 दिवस 1 तासाचा कोर्स नाही तर आपल्याला 5 तासाचं शेड्यूल दिलं याच्यामध्ये. तर 5 तासामध्ये अलग अलग गोष्टी शिकवल्या जाणार आहे. प्रॅक्टिकल सोबत पण आणखी काही खूप काही गोष्टी आहे. म्हणजे तुम्हाला काही कम्प्युटरवर सुद्धा शिकवलं जाईल. जसं तुमचं ऍडमिशन झालंय तर तुम्हाला स्वतःचा एक युजर ID आणि पासवर्ड भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन कंटेंट दिलं जाईल. जसं आपण काही ITI शिकत आहे आपल्याला काही थेरीची नोट्स घ्यावे लागते, तर एक तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सगळं स्टडी मटेरियल घेऊ शकता. म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये भरपूर सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. तुमचं शिकण्यापासून तर ते नोकरीपर्यंत वगैरे एम्प्लॉयमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की नक्की या गोष्टीचा फायदा घ्या. आपण गव्हर्नमेंटच्या नावावर बोंबलत राहता एम्प्लॉयमेंट नाही आहे, पण योजनेमध्ये खरोखरच एम्प्लॉयमेंट आहे. थोडं 21 दिवस मेहनत घ्या आणि खरोखरच तुम्हाला एक चांगली नोकरी भेटेल. ह्या योजना जवळ जसं तर पाहायला गेलं तर नागपूर सारख्या जागीच राहते, पण आम्ही फार मेहनत करून किंवा खूप ऑफिसचे 4 चक्कर काढून ते आम्ही आपल्या सावरगाव मध्ये आणल्या. तर ही जी योजना आहे आपल्या सावरगाव आपल्या वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये चालणार आहे. दुसरी गोष्ट 35 विद्यार्थ्यांची एक बॅच राहणार आहे. तर आम्ही असा प्लॅन केलाय की जवळजवळ 10 बॅचेस घ्यायच्या. 2 बॅचेस जे आहे ते आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये चालेल आणि 8 बॅचेस जे आहे तर गव्हर्नमेंट एखाद्या सरकारी शाळेमध्ये लावू आपण, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. ठीक आहे. आणि याचा जो एज क्रायटेरिया आहे तर एज क्रायटेरिया 18 वर्षाचा 30 वर्षाच्या वयोगटात जे पण मुलं आणि मुली येतात ह्या सर्वांसाठी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट फक्त युवक 10वा वर्ग पास पाहिजे. जर तुम्ही 10वा वर्ग पास असाल म्हणजे जो क्रायटेरिया का ITIच्या ऍडमिशन साठी लागतो सेम क्रायटेरिया आपल्याला या कोर्स साठी सुद्धा लागणार आहे. हा भरपूर तरुण आहे, बहुतेक कुणी थोडे लेट आले. तर तुम्हाला काही प्रश्न असेल दादा तर बिंदास विचारू शकता. कोर्सच्या रिलेटेड किंवा काही माहिती माझ्याकडून सुटली असेल त्याच्या रिलेटेड.